आता पाहूया अवकाळीचा कशा प्रकारे राज्याला फटका बसलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात 3 दिवस अवकाळीचा इशारा, 13 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। बुलढाण्यात सलग 4 दिवसांपासून गारपिटीसह अवकाळी पाऊस, गारा, वादळी वाऱ्यामुळे मका, ज्वारी या पिकांचं अतोनात नुकसान। वर्ध्यात सलग 4 ते 5 दिवसांपासून पाऊस, सततच्या अवकाळी पावसाचा पिकांनाही फटका, उशिरा लागवड केलेल्या गव्हाच्या नुकसानीची शक्यता। परभणी जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, अवकाळीचा उन्हाळी पिकांसह फळबागांना फटका। जळगावमधील यावल तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका, वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं नुकसान। सलग तिसऱ्या दिवशी नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी, पूर्व आणि पश्चिम विदर्भात येलो अलर्ट जारी। पाऊस थांबत नाही, पंचनामे कसे होणार? नीलम गोऱ्हेंचा सवाल, राज्याची यंत्रणा संवेदनशील, अपेक्षित पंचनामे होतील, गोऱ्हेंकडून विश्वास व्यक्त। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून बीडमधील गारपीटग्रस्त भागाची पाहणी, धनंजय मुंडेंकडून प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश।